नमस्कार, मी आनंद शर्मा. आपण पाहत आहात इंडिया आपतक न्यूज. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. 20 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. पीडित तरुणी ही मध्य प्रदेशातील रहिवासी असून शिक्षणासाठी भुसावळ येथे आपल्या आजी आजोबांकडे राहत होती. याच काळात आरोपी नाबिल शेख कासम शेख याने तिच्यावर दबाव टाकत जबरदस्ती धर्म परिवर्तन करून निकाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार तिला 8 दिवस एका खोलीत ओलीस ठेवण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत मौलानाकडून जबरदस्तीने कलमा पडवण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी हे पळून गेले होते. आपल्याकडे पोलीस स्टेशनला एक मिसिंग केस देखील याच्यामध्ये दाखल झाली होती. त्याच्यानंतर ते MP ला गेले, मध्य प्रदेशमध्ये गेले आणि हा जो गुन्हा आहे हा नवीन कायद्याने 0ची कायमी करून आपल्याकडे भुसावळ शहरला दाखल झालेला आहे. आपण तात्काळ त्याची गुन्हा दाखल करून आपण संबंधित XYZ आरोपीला आपण काल अटक केली आणि माननीय कोर्टासमोर आपण त्याला सादर केले. सादर केल्यानंतर संबंधित आरोपीचा जो वकील आहे त्याने कोर्टामध्ये मॅरेज सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं. त्याच्यामुळे आम्ही जो 4 दिवस PC मागितला होता तो माननीय कोर्टाने दिला नाही आणि सध्या आरोपीला ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. हे जे त्यांनी जे कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही लग्न वगैरे झालेलं आहे ते आता तपासामध्ये व्हेरीफाय केलं जाईल. कारण ही सगळ्या ज्या काही घटना आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या आहेत, परंतु त्याची स्टार्ट इथून झाली म्हणून मध्य प्रदेश पोलिसांनी तो 0ची कायमी करून आपल्याकडे पाठवलेला आहे. त्याच्यामुळे तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की त्यांनी लग्न केलं आहे किंवा कोणत्या पद्धतीने केलं आहे आणि त्याचं करंट स्टेटस, लिगल स्टेटस काय आहे. याच्यामध्ये ही जी महिला आहे तिनेच फिर्याद दिलेली आहे. त्याच्यामुळे ही फिर्याद तिने मध्य प्रदेशमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तिला आता आमच्या लोकांनी अजून इंट्रोगेट केलेलं नाही. तिला तिच्याकडनं अजून माहिती घेतलेली नाही. तिच्याकडनं माहिती घेतल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की मध्य प्रदेशमध्ये नेमकी घटना काय आहे, खरोखर लग्न झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे, कोणत्या पद्धतीने झालेलं आहे याचा उहापोह तिला इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर जो हा कालच गुन्हा आपल्याकडे आलेला आहे येत्या काही काळामध्ये तो आपण तपासामध्ये निष्पन्न होईल. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्परतेमुळे तरुणीची सुटका करण्यात आली. यानंतर तिला धीर देत मध्य प्रदेशातील तिच्या मूळ गावी पाठवण्यात आले. या प्रकरणी 10 मे रोजी मध्य प्रदेशातील सिवनी मालवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आणि गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी नाबिल शेख कासम शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा. मी आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज. काढ़वा लेकिन सच. हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।